ऐक ना, मला जर रोनाल्डोच इतकं फेमस व्हायचं असेल तर कोणत्या सब्जेक्टवर कंटेंट बनवू मी? आणि त्यात विचार करण्यासारखं काय आहे? सोपं आहे. सांग बरं मग मला. एक मंत्र लक्षात ठेव. हा मंत्र जर कायमस्वरूपी वापरलास ना तर तुला यूट्यूबवर सक्सेसफुल होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. अच्छा, मला पण सांग मग बरं. ECFM. आता हे ECFM कोणता सब्जेक्ट आहे? आमच्या स्कूलमध्ये तर कधी शिकवला नाही हा सब्जेक्ट. अरे हा सब्जेक्ट नाहीये, हे सब्जेक्ट्स आहेत. अशा नावाचे कोणते सब्जेक्ट आहेत रे? काहीही. मॅथ्स असतं, फिजिक्स असतं, सायन्स असतं, आर्ट आहे. आता ECFM नावाचा कोणता सब्जेक्ट आहे? हा EVS पण माहिती आहे मला. आणि कोणता तो BA BSc वगैरे पण माहिती आहे. अरे सांगतो जरा धीर धर. ठीक आहे, सांग बरं मग. ECFM म्हणजे E फॉर एज्युकेशन. अच्छा, म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये लॉंग फॉर्म्स लपलेले आहेत तर. ठीक आहे, सांग बरं. ओके, सो E फॉर एज्युकेशन. हां, C फॉर कॉमेडी. F for fitness. And M for mental health. हो यार. हे 4 टॉपिक पकडून तू काहीही कंटेंट बनवलंस ना तर तुला यूट्यूबवर मिलियन्स पर्यंत व्ह्यूज जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. करेक्ट आहे यार. हा फॉर्म्युला सांगू नको बरं कोणाला. अरे मग काय, तू माझा खास मित्र आहेस ना म्हणून तुलाच सांगितलं. तू वाढव आपला इन्फ्लुएन्स आणि बन एक मस्तपैकी इन्फ्लुएन्सर. हो ना, आता या मोबाईलच्या जमान्यात मोबाईल आहे आणि त्याचे EMI भरण्यासाठी पैसे नाही आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजे आता मोबाईल घेऊनच काहीतरी करायला पाहिजे.